मी स्वाती चंद्रशेखर अदमाने। आत्ता आपण आलो आहोत कांचीपुरम मधल्या एकांबरेश्वर मंदिरात। कांचीपुरम हे शहर चेन्नई पासून 75 किलोमीटर अंतरावर आहे आणि रोड मार्गाने ते अतिशय सुंदररित्या कांचीपुरमला जोडलेलं आहे। टॅक्सी आहेत, लोकल ट्रान्सपोर्ट आहे, सगळ्या मार्गाने तुम्ही कांचीपुरमला येऊ शकता। तर हे आहे एकांबरेश्वरचं मंदिर आणि आता आपण एकांबरेश्वराचा इतिहास जाणून घेऊया। त्याचं नाव एकांबरेश्वर हे का पडलं हेही आपण बघूया। व्हिडिओ बघत राहा, चला। एकांबरेश्वर मंदिरातला हा आहे नंदी मंडप। बघू शकता तुम्ही किती भव्य असा नंदी आहे। आता रात्र झाली आहे, त्याचं कारण असं की इथील मंदिरं दुपारी 12:30 ते 4:30 बंद असतात आणि त्या वेळेत आपण मंदिरामध्ये येऊ शकत नाही, म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेस मंदिरात आलो आणि इथलं दर्शनही खूप सुंदर झालं। तर आता आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया। एकांबरेश्वराचं मंदिर जे आहे ना त्याला म्हणतात सहस्त्र मंडपम, म्हणजे याला आहे सहस्त्र खांबांनी हे मंदिर बनलेलं आहे आणि नंदी मंडपाच्या उजव्या बाजूला आपल्याला पुष्करणी दिसून येते। थोडासा अंधार झालेला आहे पण तरीही आपण बघू शकता ही आहे पुष्करणी आणि पुष्करणीच्या मधोमध आहे मंडप। तर दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये पुष्करणी असतेच असते। त्याचा अर्थ असा आहे की ह्या देवता या पुष्करणीमध्ये स्नानासाठी येत असत आणि म्हणून ह्या पुष्करणी निर्माण करण्यात आल्या। तर सुईच्या टोकावर उभे राहून ह्या शिवकल्याण सुंदर शिवासाठी पार्वती मातेने तप केले होते। तिने खूप त्याची उग्र तपश्चर्या केली आणि वाळू मिश्रित लिंग तयार केलं नदीकाठी आणि तो माझा पती व्हावा यासाठी उग्र तपश्चर्या या वेगवती नदीच्या किनाऱ्यावरती करत होती। मग शिवाला लहर आली की पार्वतीची थोडी आपण परीक्षा घेऊया, म्हणून त्याने नदीला प्रचंड मोठा पूर आणला आणि पुरात शिवलिंग वाहून जाऊ लागले। मातेने ते शिवलिंग मांडीवर घेतले आणि आपल्या छातीशी कवटाळून धरले, म्हणून ते वाळूचे शिवलिंग अबाधित राहिले। शिव प्रसन्न झाला आणि इथे कांचीपुरम नगरीत शिव आणि कामाक्षी यांचा विवाह पार पडला आणि हे आहे एकांबरेश्वराचं मंदिर। तर देवी पार्वतीने एका आंब्याच्या झाडाखाली नदीच्या किनारी वाळू मिश्रित हे लिंग तयार करून शिवाची प्रार्थना केली होती, म्हणून त्याला एकांबरेश्वर म्हणतात, कारण की आंब्याच्या झाडाखाली तिने ते व्रत केलं होतं। आणि अशा तऱ्हेने हे सुंदर असं एकांबरेश्वरचं मंदिर त्या काळातले पल्लव, चोळ, पांड्य नायक आणि नंतर विजयनगरच्या साम्राज्यातल्या राजांनीही या मंदिराला वेळोवेळी दाने दिली आणि ह्याच्या वास्तूचा वाढ केली, या वास्तूची खूप। म्हणूनच एकांबरेश्वरचं मंदिर इतकं सुंदर आहे। हा आहे विजय स्तंभ। विष्णू आणि शिवाच्या मंदिरात दक्षिणेकडच्या मंदिरात आपल्याला तो आढळतो। तर हा आहे शिवाचा स्तंभ। आता आपण मंदिराची इतर माहिती घेऊया। तर शिवकांची, विष्णू कांची म्हणजे हे दोन कांचीपुरमचे हृदय आहेत। कांचीपुरम हे शहर 2 भागात विभागलेलं आहे, शिवाची मंदिरं आणि विष्णूची मंदिरं। पैकी वरद पेरुवेलम हे विष्णू मंदिर, एकांबरेश्वर हे शिव मंदिर आणि शक्तिपीठ असलेलं कामाक्षी मातेचं मंदिर, जिची नाभी इथे पडली आहे कामाक्षी मातेच्या मंदिरात, ते कामाक्षी मातेचं मंदिर अशा 3 पीठांना मिळून मूलमूर्तिवासम किंवा त्रिमूर्तिवास मंदिरम असं संज्ञा दिली जाते। आणि येथील शिवलिंग वाळूचे असल्याने यावर पाण्याचा अभिषेक होत नाही। जनरली आपण सगळ्या मंदिरात बघतो की शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक होतो, परंतु हे शिवलिंग वाळूचे असल्यामुळे येथे शिवलिंगावर तेलाचा अभिषेक होतो आणि इतर शिवलिंगांप्रमाणे ते गोलाकार नसून शंकूच्या आकाराचं ते शिवलिंग आहे। आणि इथल्या शिलालेखांमध्ये या राजांनी निर्माण केलेल्या या वास्तूचा 1,500 वर्षांपूर्वीचा इतिहास आपण वाचू शकतो। वेळोवेळी जीर्णोद्धार केला, वास्तू वाढवली, या वास्तूला दाने देऊन हे मंदिर चालू ठेवलं, त्याच्या पूजा अर्चा चालू ठेवल्या, हे सर्व काही उल्लेख या आढळतात। एकांबरेश्वर मंदिराची वास्तू ही 25 एकरात विस्तीर्ण अशी बांधलेली आहे।
4 दिशांना 4 खूप मोठे आणि उंच असे गोपुर आहे। प्रमुख गोपुर तर 11 मजली आहे आणि 200 फूट ते उंच आहे। या सहस्त्रस्तंभी मंडपात अनेक शैव संत कवींच्या मूर्ती आहेत, त्यांना नायनमार असे म्हणतात। परंतु आपण जाणताच दक्षिणेतल्या कुठल्याच मंदिरात मोबाईल आत न्यायला परवानगी नाही आहे आणि दक्षिणेच्या सर्व मंदिरांचे एक प्रमुख आणि सुंदर असं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही गर्भगृहात विजेचे दिवे नाहीत। तिथे फक्त आणि फक्त समय आणि तेलांच्या दिव्यांचा उजेड असतो आणि खरं अगदी प्रामाणिकपणे सांगते, त्या दिव्यांच्या उजेडात तो कल्याण सुंदर शिव अप्रतिम असा दिसत होता। अर्थातच शिवलिंग शंकूच्या आकाराचा आहे, परंतु तरीही ते खूप खूप सुंदर आणि नयनरम्य असं दिसतं। आणि शिवलिंगाच्या पाठीमागे शिव आणि कामाक्षी यांच्या खूप गोजीरवाण्या अशा मूर्त्या आहेत। भव्य गोपुरे, एकाहून एक अप्रतिम असे सरस मंडप, देखणं गर्भगृह आणि उत्तुंग शिखर इत्यादी द्रविड स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये संपूर्ण असलेलं असं हे द्रविड शैलीतील कांचीपुरमचं भूषण, कांचीपुरमचं वैभव म्हणजे हे एकांबरेश्वरचं मंदिर आहे। मंदिरात जिथे जिथे मोबाईलला परमिशन आहे तो भाग मी तुम्हाला दाखवत आहे। संध्याकाळची वेळ आहे, अर्थातच दुपारी मंदिरं बंद असतात, त्याच्यामुळे आपण ते बघू शकत नाही। आता तुम्हाला मी पंचतत्वामध्ये शिवाची पूजा कशी केली जाते त्याचं वर्णन सांगते। आपण थोडंसं नंदी मंडपाकडे जाऊया आणि तिथे मी तुम्हाला हे वर्णन सांगते। तर एकांबरेश्वर हे वाळूने निर्मित आहे म्हणून ते पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे। चिदंबरम नटराजन हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे। जंबुकेश्वर हे जलस्वरूप जलतत्वाचं प्रतीक आहे। अरुणाचलेश्वर हे अग्नितत्व म्हणजे अग्नि स्वरूपाचं प्रतीक आहे आणि आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्ती हे वायू तत्वाचं प्रतीक आहे। शिवाची पंचमहाभूतांमध्ये पूजा करणे ही किती उदात्त आणि विस्तीर्ण कल्पना आहे नाही। ज्या शिवाला ना आदी ना अंत, तो सर्वांठाई सर्व अणुरेणूत कणाकणात भरून उरलेला आहे, त्या शिवाचा विस्तार हा पंचमहाभूतात करून आणि त्याची पंचमहाभूताद्वारे पूजा करून त्याला समर्पण करणे हा किती उदात्त आणि किती सुंदर अवर्णनीय असा विचार आहे। चोळ, पांड्य आणि पल्लव राजांचं विशेष कौतुक, ज्यांचं दैवतच शिव आणि विष्णू होते, म्हणून त्यांनी कांचीपुरममध्ये जे मूनमूर्तिवासम आपण म्हणतो की 3 पीठं आहेत, वरदपेरुवेलम, एकांबरेश्वर, आणखी कामाक्षी माता मंदिर, या 3 पीठांचं मिळून हे त्रिमूर्तिवासम झालेलं आहे। अतिशय सुंदर असं हे सहस्र खांबांचं मंदिर आहे। मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि मंदिर दगडी तटबंदीने पूर्णपणे बंदिस्त केलेलं आहे। जो वाद्यांचा आवाज आपल्याला आत्ता येतो आहे तो मंदिरामध्ये भगवंताची शिवाची मंदिर प्रदक्षिणा सुरू आहे। तोही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल। आणि मंदिराचा प्राकार तर खूप मोठा आहे। 25 एकरात ही वास्तू उभारण्यात आलेली आहे आणि त्याचे भव्य गोपुरम, त्याचं सहस्र मंडपम, द्रविड शैलीतले सगळे उत्कृष्ट चिन्ह आपल्याला इथे पाहायला मिळतात। या बाजूने तुम्ही बघू शकता मंदिर आणि खांबांचा आकार एका रेषेत, एका लयीत ही मंदिरं आढळतात आणि प्रत्येक खांबांवर अतिशय उत्कृष्ट असं कोरीव काम केलेलं आहे। धन्य ती पार्वती माता जिने शिवासाठी सुईच्या टोकावर उभं राहून एका आंब्याच्या झाडाखाली वाळूचं शिवलिंग तयार करून ते मंदिर त्याची पूजा केली की शिव हाच माझा पती व्हावा आणि मग शिव आणि पार्वतीचा विवाह कांचीपुरममध्ये झाला अशी इथली मान्यता आहे। जिथे शिव असतो तिथे शक्ती असते। एकांबरेश्वर आहे म्हणून शक्ती आहे कामाक्षी आणि विष्णू आहे पार्वतीचा भाऊ म्हणून तो आहे वरदपेरुवेलम या नावाने इथे प्रस्थापित। असं हे भव्य दिव्य, देखणं उत्तुंग आणि शब्द थिटे पडावेत इतकं अप्रतिम सौंदर्य असणारं एकांबरेश्वरचं मंदिर आणि आंब्याच्या झाडाचंही महत्त्व मी तुम्हाला सांगितलंच आहे। व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आपण दक्षिणेतल्या 2 ते 3 शहरांची सिरीज करत आहोत। दक्षिणेतल्या बहुतेक मंदिरं ही द्रविड शैलीतलीच आहे आणि सर्वात सुंदर म्हणजे
कुठल्याही गर्भगृहात विजेच्या दिव्यांचा वापर नाही. तिथे नैसर्गिकरित्या तेलाच्या समयात दिवे लावूनच मंदिरात पूजा केली जाते. खूप सुंदर माझा एकांबरेश्वरचा अनुभव होता. आपल्याला ही मंदिर आवडलं असल्यास, मंदिराचा इतिहास आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.